नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। नवीन पिढीमध्ये टॉलरन्स म्हणजे सहनशीलता संपुष्टात आलेली आहे। पहिला आरोप, नवीन मुलं मुलींना जे लग्न करतात त्यांना फक्त आणि फक्त लग्नाचे सोहळे हवेत, परंतु ॲडजस्टमेंट ही अजिबात नकोय। दुसरा आरोप, पगार भरपूर आहे, बाहेर कोणीतरी दुसरं थांबलेलंच आहे की अरे तू डायव्होर्स कधी घेतोयस आणि कधी आपण दुसरं लग्न करतोय, अशा कुठेतरी फेजमध्ये आजची पिढी आहे। तिसरा आरोप, मज्जा म्हणून लैंगिक संबंध केले, भलेही मग ते नवरा बायको असोत ना, परंतु अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी राहिली आणि आता तर मूल जन्माला आल्याशिवाय पर्याय नाही। आणि का म्हणून ते मूल मी जन्माला घालायचं नाही हा एका मग त्या स्त्रीचा अस्तित्वाचा किंवा तिच्या सन्मानाचा एक मुद्दा होऊन जातो। मी हे ह्याकरता म्हणते की 3 वर्षाचं लग्न, त्याच्यामध्ये 2 वेळेला मुलगी स्वतःचं सासरचं घर सोडून आईकडे राहायला आली 15-15 दिवस। नवऱ्याचे टॉन्ट असे की तू गोबर आहेस, तू चांगली दिसत नाहीस। बरं, ह्यांची पार्श्वभूमी अशी की या दोघांचंही लव्ह मॅरेज आहे आणि आता 3 वर्षामध्येच त्या नवऱ्याचा इंटरेस्ट पूर्णतः बदलला आहे। अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी आहे म्हणजे राहिली बाबा, आणि आता डायव्होर्स हवा आहे कारण टॉलरन्स संपलेला आहे। म्हणजे सहन करण्याची किंवा दुसरा चान्स देण्याची अशी कुठलीही रिकन्सिलिएशनची अपेक्षा राहिलेली नाही किंवा शाश्वती राहिलेली नाही। आज माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तिचं वय फक्त 30 आहे आणि आत्ता 1 वर्षाची मुलगी, जूनमध्ये 1 वर्ष पूर्ण झाले त्या छोट्या मुलीला। दोघांना म्हणजे मी नोटीस पाठवली आहे नवऱ्याला, आणि नवराही छान प्रकारे मला व्हॉट्सअप करतो आहे की मॅडम लवकरात लवकर मी मीटिंगला येतो आणि अगदी फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रोसीड करा। म्हणजे काय तुम्ही लव्ह मॅरेज केलं आणि काय तुमचे म्हणजे तुम्ही केलंत काय? बघा, कधीकधी माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आम्हाला देखील हा प्रश्न पडतो, लग्न म्हणजे काय खेळ आहे का? आणि तुमच्याने जन्माला आलेलं ते जे मूल आहे त्याचा काय दोष? आज 1 वर्षाची मुलगी आहे, दोघांनाही संमतीने डायव्होर्स घ्यायचा आहे। बायकोने इकॉनॉमिकलीसुद्धा भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, म्हणजे त्यांनी एक फ्लॅट बुक केला आहे कॉमनली, त्याच्यामध्ये तिचा प्रत्येक EMIमधून चांगली एक अमाऊंट त्या फ्लॅटकरता ट्रान्सफर होते। तरीही नवरा असं म्हणतो, अरे तू माझ्यासाठी केलं आहेस काय, किंवा तू सुंदर दिसत नाहीत। बघा, कधी भांडणं झाली किंवा काही झालं तर त्या गोष्टी त्या फेजमध्ये असताना बोललेल्या वेगळ्या असतात, परंतु तुम्ही प्रेम केलेल्या व्यक्तीला, तुम्ही जिच्यासोबत अफेअर केलं आहे, जिला कधीतरी गुलाबाची एक फूल दिलं आहे, कधी तुम्ही व्हॅलेंटाईन डे छानपैकी मनवला असेल, ती बायको तुम्हाला आज गोबर वाटते। हे असे जेव्हा एखाद्या स्त्रीला जेव्हा ऐकायला मिळतात टॉन्ट आपल्या प्रियकराकडनं, किंवा तोच प्रियकर जेव्हा नवरा होतो त्यावेळेला तिला ते अजिबात सहन होत नाही। आता ते त्यांचं म्युच्युअल डिवोर्सने आम्ही फाईल करूच, परंतु खरंच हा प्रश्न पडतो की आपण खरंच मॅच्युअर आहोत का लग्न करण्याकरता, की फक्त वय झालं आहे आता आपण मस्त लग्नाचे सोहळे करू, 5-5, 6-6 लाख रुपये खर्च करण्याकरता बँकेत आहेत म्हणून लग्न सोहळे करू? हा विचार नवीन पिढीच्या लोकांनी करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, लग्न सोहळ्यांपेक्षा ते लग्न जास्तीत जास्त वर्ष टिकलं पाहिजे ह्यावर फोकस असावा। आज सहज तिच्या आईवडिलांचा संसाराला किती वर्ष झाली हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, मॅडम 42 वर्ष झाली। आणि मुलाच्याही ऑफकोर्सच झाली असतील त्याच्या आईवडिलांना, परंतु त्यांच्याकडनं ते ह्या लोकांनी काहीही अनुभव घेतलेले नाहीत। कमाल आहे। त्यामुळे खरंच हा असा प्रश्न पडतो की खरंच लग्न हे मॅच्युरिटीवर केलेलं आहे की काय केलेलं आहे, हा प्रश्नच आहे। आज एवढंच। अरे कधीतरी आम्ही पण माणूस आहोत, आम्हालाही प्रश्न पडतात। आम्ही ऑल द टाईम ॲडव्होकसीच्याच चष्म्यातनं बघत नाही,
तर कधीतरी माणूस म्हणून आम्हाला देखील प्रश्न पडतात. सो व्हिडिओ कसे वाटत आहेत ते जरूर सांगा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला वाटत असेल की काही कन्सल्ट करावं तर नक्की करू शकता आणि कमेंट्स बॉक्स तुमच्या सर्वांकरता खुला आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.